हा प्रश्न बऱ्याच वेळेस स्पर्धा परीक्षेमध्ये विचारलेला आहे. अ मॅन सोल्ड 18 कॉट्स फॉर ₹16,800 गेनिंग देअर बाय कॉस्ट प्राईस ऑफ 3 कॉट्स. द कॉस्ट प्राईस ऑफ अ कॉट इज. बघा, हाच प्रश्न खाली मराठीत लिहिलेला आहे. एक व्यक्ती 18 पलंग 16,800 रुपयांना विकतो. 3 पलंगांच्या खरेदी किमती इतका त्याला नफा होतो. तर प्रत्येक पलंगाची खरेदी किंमत किती असं काढायचं आहे. त्याला काय होतो? नफा होतो. बरोबर. तर तो किती 18 कॉट विकतो, म्हणजे किती 18 पलंग विकतो. तर आपण आहे ना, नफ्याचं सूत्र बघू. काय? विक्री किंमत वजा खरेदी किंमत. यालाच काय म्हणतात? विक्री किंमतीला सेलिंग प्राईस मायनस कॉस्ट प्राईस बरोबर काय? नफा. म्हणजेच काय? प्रॉफिट. बघा आता, सेलिंग प्राईस दिलेली 16,800 पूर्ण 18 पलंगांची, म्हणजे तिची काढायची गरज नाही. पण खरेदी किती आपल्याला माहीत नाही. मग मी काय मानतो? एका पलंगाची खरेदी किंमत बरोबर ₹X मानलं. तर 18 पलंगाची खरेदी किंमत किती असेल? बघा, एकाची जर X आहे तर 18ची किती असेल? 18X बरोबर. त्यांनी सांगितलेलं काय? 3 पलंगाच्या खरेदी किमतीत का होतो? नफा होतो. तर 3 पलंगांची खरेदी किंमत पण काढून घेऊ आपण. किंमत एकाची X आहे तर 3ची काय राहील? 3X रुपीज राहील. बरोबर. आता बघा, सूत्र का आपल्याकडं? विक्री किंमत वजा खरेदी किंमत बरोबर नफा. विक्री किंमत किती आहे? त्यांनी दिलेली आहे 18 पलंगाची 16,800. लिहून घ्या, 16,800 मायनस खरेदी किंमत किती? 18 पलंगांची किती आहे ती? 18X आहे. मायनस 18X बरोबर नफा. नफा किती आहे? 3X. म्हणजे इथं दिलं आहे ना, 3 पलंगांच्या खरेदी किमती इतका नफा होतो. तर नफा किती आहे? 3X. आणि आपल्याला काय? प्रत्येक पलंगाची किंमत काढायची. तर एका पलंगाची खरेदी किंमत किती? X आहे. म्हणजे आपल्याला काय काढायचं आहे? X काढायचं आहे. बघा, 16,800 तसंच लिहून घ्या. हे मायनस तिकडे काय होईल? प्लस बरोबर 3X प्लस 18X. बघा आता, 16,800 बरोबर किती? 21X. 21X झाले. तर इकडे काढतो मी. मग X बरोबर काय येईल? हा 21 याला डिवाईड होईल, म्हणजे काय? 16,800 अपॉन 21. बघा आता 21 आला. 21च्या टेबलमध्ये हा 168 8 नंबरला आहे आणि हे 2 शून्य असेच. म्हणजे काय? X बरोबर किती आलं? 800. बघा, X म्हणजे काय? एका पलंगाची खरेदी किंमत. आपल्याला तेच सांगितलं आहे. तर प्रत्येक पलंगाची खरेदी किंमत किती? तर ती काय आहे? 800 रुपये. ₹800. बघा, अशा पद्धतीत उत्तर येतं. सोल्युशन आवडलं असेल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा.